नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं जर्नी जंक्शनच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. फायनली काल आपण थोडं पुणे एक्सप्लोअर करून आलो. आता आज सॅटरडे आहे, तर सॅटरडे संडे असा प्लॅन बनला आहे की आम्ही आता इथून अलिबागला जाणार आहे. पुण्यावरून आपण आपल्या बाईकवर जाणार आहे. तर आता इथून अलिबाग जवळपास 160-170 किलोमीटर आहे. 4-5 तास लागतील, पण मध्ये आम्ही थांबत वगैरे जाऊ. लोणावळा वगैरे कडून लोणावळा 2 रूट आहे इथून जायला, एक तामिनीकडून एक लोणावळ्याकडून. पण आम्हाला लोणावळ्याच्या साईडने जाऊ वाटतं, तर आम्ही इकडून आता पहिले लोणावळा जाणार आहे आणि तिथून पुढं अलिबाग. तर बघू आता आपली अलिबागची जर्नी कशी होते. तर तुम्ही या व्हिडिओमध्ये थांबा. आपण इथून लोणावळ्या मार्गे अलिबागला जाणार आहे. तर तुम्हाला खाली बाईक जवळ गेलो का भेटतो मी. आपला हा ओमकार आहे. ओमकार पण फुल प्रिपेअर आहे, फुल आयफोन बिफोन खतरनाक. ओमकार आज फर्स्ट टाईम बीच बघणार आहे आणि मी पण जवळपास 3-4 वर्षानंतर गोव्याला गेल्यानंतर 3-4 वर्षानंतर फर्स्ट टाईम चाललो आहे अलिबाग. माझा पण फर्स्ट एक्सपिरियन्स राहणार आहे. बघू आपण अलिबागला काय होतं. लेट्स गो. सो फायनली वी आर रेडी. आपली गाडी आहे, आपण आहे. बस 5-10 मिनटात निघायचं जे. एव्हरीथिंग इज सेट. ओके, चला मी भेटतो तुम्हाला बाईकवर. बाय. मग कसं वाटतंय थंडीत? मस्त वाटते. चालून घाटात इकडे एकदम पब्लिक पण बसलेली. कॉफी प्यायला थांबलोय. मला बाईक राईड का आवडते याचं कारण तुम्हाला माझ्या मागं कळालंच असेल. असला क्वालिटी फेवरेट आहे ना, एकदा बघा मागं. याच कारणामुळे बाईक राईड आवडते. मस्त कुठं पण जा, चांगला व्ह्यू दिसला बघा. आता सनराईज होतोय, असला भारी पोर्ट्रेट आलेला आहे ना, ते जेव्हा लाईट पाण्यावर पडत आहे ना, असलं भारी दिसतंय ना, एक नंबर डायरेक्ट. एक नंबर क्वालिटी व्ह्यू फक्त. काढून हम्म, आलं तर फोटो घेऊ. टाइम पास. चिप्स खा लो भाई, चिप्स. तामिनी दाखव म्हटलं. भाई फायनली 7 तासाच्या प्रवासानंतर पोचलो आहे. ही आपली गाडी. आमचं बाहेर बाल्कनीतून व्ह्यू आहे आणि इकडं आमचा रूम आहे. ग्रीन माइन कॉटेजेस असला आमचा रूम आहे. 7 तासानंतर फायनली पोचलो. थोडं लास्टचे 30-35 किलोमीटरला जड गेले. बाकी काही वाटलं नाही. 7 तास लागले पण यायला. आम्ही बराच वेळ थांबलो होतो मध्ये, नाश्ता वगैरे करायला अर्धा-1 तास, मध्ये अजून अर्धा-1 तास, पण पोचलो व्यवस्थित. आता काय नाही, थोड्या वेळ रेस्ट वगैरे करू. बघू मग संध्याकाळी जायचं कुठं, काय नाही.
चलो भाई, हा व्हिडिओ ऑलरेडी मोठा झाला असेल, तर आता इथून पुढचा अलिबागचा व्हिडिओ, नेक्स्ट व्हिडिओ येईल अलिबागचा, आम्ही कुठं काय एक्सप्लोअर करतो त्याच्यासाठी. हा व्हिडिओ आपण इथंच संपवू, पण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण अलिबाग कवर करणार आहे, तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा. चलो बाय. अजून एक गोष्ट मला अशी सांगायची राहिली की पुण्यावरून आम्ही रूट लावला होता, पण लोणावळ्यावरून जो रूट येतो तो बंद दाखवत होता. काय माहीत का बरं. मग आम्ही काय रिक्स घेतली नाही की काय नाही. आम्ही इकडून तामिनीवाल्या रोडने आलो. पण तामिनीवाला रोड जो आहे म्हणजे जवळपास 70-80 किलोमीटर पूर्ण घाटातूनच आहे. तामिनीचा घाट आहे, त्याच्यानंतर वापस अजून उतरल्यावर अजून एक घाट आहे. तर पूर्ण घाटातूनच आलो डायरेक्ट. तर मला असं वाटतं की लोणावळ्याला मार्ग आहे त्याच्याने थोडं किलोमीटर वाढेल, पण 7 तासापेक्षा तर लवकरच पोहोचेल, कारण की हायवेने लवकर गाडी क्रूज करता येते. घाटात 70-80च्या वर जाणं पण मुश्किल होत होतं. सो आम्ही तामिनीकडून आलो, बट तामिनीकडून यायचा एक फायदा असा आहे की व्ह्यू लय क्वालिटी होता, आणि म्हणजे पूर्णच रोड एकदम सिनिक आहे. व्ह्यू लय क्वालिटी होता. तामिनीकडून यायचा तो एक फायदा आला. थोडं लेट झालं आम्हाला, बट ठीक आहे, पण काही प्रॉब्लेम नाही. असं पण आम्हाला सॅटरडे आज येऊन नॉर्मल रेस्टच करायचा होता, त्याच्यामुळे आम्ही पण एवढा लोड नाही घेतला. तामिनीकडून जर आलं तर ते एक गोष्ट आहे. बाकी जाताना आम्ही ट्राय करणार आहे की आम्ही लोणावळ्या मार्गेनेच जाऊ, तर बघू जाताना किती वेळ लागतो घरी जायला. ही एक गोष्ट सांगायची होती. ओके. Thanks for watching Journey Junction.